सर्वांना गुड मॉर्निंग आणि आपल्या या युट्यूब चॅनलवर मी आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आज आपण पाहणार आहोत गुणाकार व भागाकाराचे नियम. ठीक आहे, चला. गुणाकार आणि भागाकाराचे जे नियम आहेत ते आपण आजच्या या टॉपिकमध्ये व्यवस्थित समजून घेणार आहोत आणि अगदी बेसिक हे टॉपिक आहे, त्याच्यामुळे तुम्हाला काही अडचण असली तर निश्चित सांगा आणि व्यवस्थित समजून घ्या, म्हणजे पुढे तुम्हाला काही प्रॉब्लेम जाणार नाही. ठीक आहे, आता आपल्याला गुणाकार करायचा आहे आणि भागाकार करायचा आहे. पण आता एक गोष्ट आपण शिकलो की दोन्ही संख्या जर काय असतील, प्लस प्लस असतील, तर त्याचा आपण गुणाकार करतो. बरोबर आहे. पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या वर्गात आपण समजून घेतलं होतं की 15 गुणिले 6 करा. बरोबर आहे. तेव्हा आपल्या ध्यानीमनी हे काही नव्हतंच की प्लस संख्या बी असते मायनस संख्या बी असते, म्हणजे पॉझिटिव्ह नंबर बी असते आणि निगेटिव्ह नंबर बी असते, ऋण संख्या बी असते आणि धन संख्या बी असते. मग अशा वेळेस काय होते, आपल्याला तेव्हा गुणाकार व भागाकाराचे नियम काय आहेत ते समजून घ्यावे लागतात. ठीक आहे. समजा जसं की आता एक संख्या प्लस आहे आणि गुणिले दुसरी संख्या मायनस आहे, मग या दोघांचा गुणाकार काय येईल? बरोबर आहे. असं काय करायचं मग? कारण की याच्या अगोदर तर याच्या पुढे काही प्लस आणि याच्या पुढे काही मायनस असं काही आम्ही शिकलो नव्हतो. बरोबर आहे की नाही? पण आता मात्र आपल्याला ह्या गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात. ठीक आहे. तर ते लक्षात घेत असताना गुणाकार आणि भागाकाराचे नियम लक्षात घेताना फक्त तुम्ही त्याच्यात त्या गुणाकारामध्ये वजाबाकीचं चिन्ह जे आहे हे फक्त वजाबाकीचं चिन्ह किती वेळेस आलेलं आहे ते चिन्ह फक्त आपल्याला करायचं आहे. चिन्ह मोजणे, चिन्ह आपल्याला फक्त मोजायचं आहे. चिन्ह मोजणे. आता पहा, समजा चिन्ह 0 वेळा आलं किंवा 2 वेळा आलं वजाबाकी चिन्ह, किंवा 4 वेळा आलं किंवा 6 वेळा आलं किंवा 8 वेळा आलं, म्हणजे काय झालं? जर का वजाबाकी चिन्ह 0 वेळा आलं, 2 वेळा आलं, 4 वेळा आला, 6 वेळा आला किंवा 8 वेळा आलं, म्हणजे वजाबाकी चिन्ह हे समसंख्येच्या स्वरूपात आलं, तर तेव्हा काय करायचं? तर त्यावेळेस त्या गुणाकारामध्ये किंवा त्या भागाकारामध्ये प्लसचं चिन्ह घ्यायचं. उत्तर आता जो गुणाकार तुम्ही करसाल त्या गुणाकाराचं उत्तर किंवा जो तुम्ही भागाकार करसाल त्या भागाकाराचं उत्तर हे काय येणार आहे? हे नेहमी पॉझिटिव्ह येणार आहे, धन येणार आहे. पटकन लक्षात घ्या. चिन्ह मोजायचं आहे, तुम्ही गुणाकार करू राहिले किंवा भागाकार करत आहात, त्यात फक्त चिन्ह मोजा. जर कोणतं चिन्ह मोजायचं आहे? वजाबाकीचं. आता जर का समजा वजाबाकीचं चिन्ह ते 0 वेळा आलं, 2 वेळा आलं, 4 वेळा आलं, 6 वेळा आलं किंवा 8 वेळा जर ते आलं, तर समजून जायचं की आपल्याला उत्तरामध्ये त्या गुणाकाराच्या किंवा भागाकाराच्या काय करायचं आहे? बेरीज चिन्ह घ्यायचं आहे. म्हणजे तो गुणाकार आपला प्लस येईल, पॉझिटिव्ह येईल, तो गुणाकार आपला पॉझिटिव्ह येईल, तो भागाकार आपला काय येणार आहे? पॉझिटिव्ह येणार आहे. ठीक आहे. जर का समजा वजाबाकीचं चिन्ह त्या गुणाकारामध्ये किंवा त्या भागाकारामध्ये 1 वेळा, 3 वेळा, 5 वेळा, 7 वेळा किंवा 9 वेळा आलं, म्हणजे विषम स्वरूपात आलं. कोणत्या स्वरूपात आलं? विषम स्वरूपात आलं, तर अशा वेळेस काय करायचं? तर अशा वेळेस त्या गुणाकाराचं उत्तर किंवा त्या भागाकाराचं उत्तर हे आपल्याला मायनस घ्यायचं आहे. काय घ्यायचं आहे? मायनस घ्यायचं आहे. एवढंच लक्षात घ्यायचं आहे. आपल्याला गुणाकार आणि भागाकाराचे नियम जे चारी नियम आहेत ते चारी नियम फक्त इथंच आहेत, काहीच करायचं नाही. वजाबाकी चिन्ह मोजायचं त्या गुणाकारामध्ये किंवा वजाबाकी चिन्ह मोजायचं त्या भागाकारामध्ये. जर का समजा वजाबाकीचं चिन्ह 0 वेळा आलं, 2 वेळा आलं, 4 वेळा आलं, 6 वेळा आलं किंवा 8 वेळा आलं, म्हणजे समसंख्येच्या स्वरूपात आलं, तर त्याचं उत्तर काय येणार आहे? पॉझिटिव्ह येईल. आणि जर का समजा वजाबाकी चिन्ह हे 1, 3 किंवा 5 किंवा 7 किंवा 9 असं विषम स्वरूपात जर का आलं, तर त्यावेळेस आपलं उत्तर काय येणार आहे? मायनसमध्ये येणार आहे. एवढं आपल्याला व्यवस्थित समजलं काय? मी याचे उदाहरण घेतो, म्हणजे जेणेकरून तुमच्या आणखी लक्षात येईल. आता पहा, मी इथे उदाहरण घेतलं. उदाहरण 7 गुणिले
-5. आता काय करताल, याच्यात वजाबाकी चिन्ह किती असेल ते पहा फक्त. इथे वजाबाकी चिन्ह आहे काय? नाही. इथे वजाबाकी चिन्ह आहे. गुणाकार तर आहे. गुणाकार आहे म्हणजे आपल्याला गुणाकार करावा लागते, काही प्रॉब्लेम नाही. एवढं समजलं. पण आता याच्यात वजाबाकी चिन्ह किती वेळेस आहे? तर वजाबाकी चिन्ह 1 वेळा आहे. मग जर का वजाबाकी चिन्ह 1 वेळा आलं, 3 वेळा आलं, 5 वेळा आलं किंवा 7 वेळा आलं किंवा 9 वेळा आलं, तर उत्तर काय येणार आहे? मायनस येणार आहे. म्हणजे उत्तर काय येईल? मायनस आणि 7×5 = 35. ओके, वजाबाकी चिन्ह 1 वेळा म्हणून. तर समजा असं असतं -7 गुणिले -7. आता गुणाकार करायला लागते हे समजलं. परंतु गुणाकार करत असताना किंवा भागाकार करत असताना आपलं चिन्ह मोजायचं आहे. कोणतं? वजाबाकीचं. इथं वजाबाकी चिन्ह मोजा. किती वेळेस आहे? 1 आणि 1 2 वेळेस. इथे बी वजाबाकी चिन्ह आहे. इथे पण वजाबाकी चिन्ह आहे. म्हणजे वजाबाकी चिन्ह किती वेळेस आलं? 2दा आलं. जर वजाबाकी चिन्ह 2 वेळेस आलं तर याचा अर्थ वजाबाकीचं चिन्ह 0, 2 वेळा, 4 वेळा, 6 वेळा किंवा 8 वेळा आलं. याचा अर्थ असा आहे की उत्तर हे जे काय आहे, उत्तर येणार आहे प्लस येणार आहे. म्हणजे धनसंख्या येईल. इथं प्लस लिहिलं तरी चालते, नाही लिहिलं तरी काही प्रॉब्लेम नाही. गुणाकार करा 7 49. म्हणजे याचं उत्तर जे आहे ते येणार आहे +49 किंवा फक्त 49. ठीक आहे, असं लिहिलं तरी चालते, असं लिहिलं तरी काही प्रॉब्लेम नाही. येत्या का लक्षात काय म्हणतो आम्ही इथं? ठीक आहे. आता हे आपण 2 संख्या घेतल्या. कधी कधी 2च्या ऐवजी काय येणार आहेत? जेव्हा तुम्ही सिम्प्लिफिकेशन करता, सरळ रूप देता, तर त्यावेळेस कधी असते त्या गुणाकार मध्ये 3 ते 4 संख्येचा गुणाकार दिलेला आहे. आता पहा, इथे किती संख्येचा गुणाकार दिला आहे? 4 संख्येचा. 1 2 3 4. मग आता 4 संख्यांचा गुणाकार दिला असेल तर आपल्याला काय करावं लागणार आहे? गुणाकार करायचा आहे. पण गुणाकार करताना चिन्ह मायनसचं मोजावं लागेल. कारण की उत्तर मायनस येईल की प्लस येईल हे कोणावर डिपेंड आहे? ते डिपेंड आहे की त्या ठिकाणी वजाबाकीचं चिन्ह किती वेळा आलं. आता या गुणाकारामध्ये वजाबाकी चिन्ह किती वेळा झालं? इथे एक आहे, इथे एक वेळेस आहे, इथे एक वेळेस आहे. म्हणजे 4 पैकी 3 ठिकाणी वजाबाकी चिन्ह आहे. वजाबाकी चिन्ह जर 3 वेळा आलं तर उत्तर काय येणार आहे? मायनस येईल. एवढं फिक्स झालं. वजाबाकी चिन्ह जर एकदा आलं तर उत्तर मायनस येते. 3 वेळा आलं तरी मायनस येते. 5 वेळा आलं तरी मायनस येते. 7 वेळा आलं तरी मायनस येते आणि 9 वेळा आलं तरी मायनस येते. तुमचं काल आता मायनस आलेलं आहे, एवढं समजलं. मग आता याला गुणाकार करा. 8 साठी 56. 56 चूक नाही होत, एका साईडला करा. 56 गुणिले 4, 4 सगळं 2404 8 2 4 5 22 22. किती झाले? 224. आणि 224 गुणिले किती? 3. 224 गुणिला 3. 3 चुक 1202. 8 1 3 2 6 1 7 आणि 3 2 6. म्हणजे काल उत्तर याचं -672. -672. तो गुणाकार काय येईल ते नंतरची गोष्ट आहे. फक्त ते गुणाकार पॉझिटिव्ह येईल की निगेटिव्ह येईल हे डिपेंड आहे गुणाकार व भागाकाराच्या नियमावर. आणि ते नियम लक्षात घेत असताना फक्त आणि फक्त त्या गुणाकारामध्ये किंवा त्या भागाकारामध्ये आपल्याला वजाबाकीचे चिन्ह मोजावे लागतात. वजाबाकीचे चिन्ह मोजावे लागतात, बाकी काहीच नाही. आता 1-2 भागाकाराचं उदाहरण घेतो. आता या ठिकाणी पहा, -40 भागिले 8. आता हे उदाहरण आहे, इथं भागाकार आहे. 40ला भागायचं किती ना? 8 न. ते भागू नंतर पहिले पाहायचं की इथं वजाबाकी चिन्ह किती वेळेस आलं. किती वेळेस आलं? 40च्या समोर आहे, 8च्या समोर नाही आहे. म्हणजे वजाबाकी चिन्ह एकदा झालं. वजाबाकी चिन्ह जर एकदा आलं म्हणजे विषम संख्येच्या स्वरूपात आलं असेल, विषम संख्येच्या स्वरूपात आलं असेल तर त्यावेळेस आपलं उत्तर येते मायनस. मायनस उत्तर येईल. 8 न भागाचा 40 नाही. 8 1 8, 8 पंच 40. उत्तर काय आलं? -5. ठीक आहे. दुसरं उदाहरण घ्या. -30 भागिले -3. आता पहा, या ठिकाणी वजाबाकी चिन्ह किती वेळेस आलेलं आहे? 2 वेळा आलेलं आहे. वजाबाकी चिन्ह 0 2 4 6 8 वेळा आलं असेल म्हणजे समसंख्येच्या स्वरूपात आलं असेल तर उत्तर काय ते प्लस येते. म्हणजे उत्तर काय येणार आहे? प्लस येईल. प्लस लिहिलं तरी चालते, नाही लिहिलं तरी चालते. म्हणून 3 1 3 3 10 30. उत्तर येईल आपलं धन संख्या 10 येईल. त्याच्यासमोर चिन्ह प्लस लिहा तर चालेल, नाही लिहिलं तरी काही हरकत नाही. ठीक आहे. तो गुणाकार आणि भागाकाराचे नियम लक्षात घेत असताना तुम्हाला फक्त त्या ठिकाणी
वजाबाकीचं चिन्हच मोजावं लागते. वजाबाकीचं चिन्ह जर समसंख्येच्या स्वरूपात आलं 0, 2, 4, 6, 8 तर गुणाकार हा पॉझिटिव्ह राहील किंवा भागाकार हा पॉझिटिव्ह राहील. जर का वजाबाकी चिन्ह हे 1, 3, 5, 7, 9 म्हणजे विषम संख्येच्या स्वरूपात आलं तर आपला जो गुणाकार आहे तो गुणाकार किंवा आपला जो भागाकार आहे तो भागाकार हा काय राहणार आहे, ऋण राहणार आहे, मायनस राहणार आहे, निगेटिव्ह राहणार आहे. एवढं व्यवस्थित नीट समजून घ्या. बस हेच आपले काय आहेत, गुणाकार व भागाकाराचे नियम आहेत. तर तुमच्या पुस्तकात असे हे नियम दिलेले आहेत. प्लस गुणिले प्लस प्लस, प्लस गुणिले मायनस मायनस, मायनस गुणिले प्लस मायनस आणि मायनस गुणिले मायनस प्लस. हे एवढं नियम पाठ करायचं काम नाही आहे. शॉर्टकट लक्षात घ्या. त्यात फक्त चिन्ह मोजा. कोणतं चिन्ह मोजायचं आहे, वजाबाकीचं. वजाबाकीचं चिन्ह जर 1, 3, 5, 7, 9 च्या स्वरूपात आलं तर मायनस उत्तर येईल. जर वजाबाकी चिन्ह 0, 2, 4, 6, 8 या संख्येच्या स्वरूपात आलं म्हणजे समसंख्येच्या स्वरूपात आलं तर आपलं जे उत्तर आहे ते उत्तर काय होणार आहे, पॉझिटिव्ह होणार आहे. बस एवढंच तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. गुणाकार आणि भागाकाराचे नियम तुम्ही आता वापरू शकता आणि कोणत्याही दोन धनसंख्या असो की ऋणसंख्या असो किंवा कशा संख्या असो त्यांचा गुणाकार तुम्ही करू शकता. होप तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजलं असेल गुणाकार आणि भागाकाराचे नियम.